हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आता आपली ट्रिप निघाली मस्त कोकणात. पहिल्यांदा आपण आता जाणार आहे कड्यावरच्या गणपतीला. जय महाराष्ट्र. आम्ही इकडे येऊन गेलोय. जागा खूप अंडररेटेड होती, पण आता बरंचसं काय काय दिसतंय नवीन नवीन, जसं की हा बोर्ड त्यावेळेस नव्हता. त्यावेळेस आम्हाला विचारत जावं लागलं होतं. आणि हे लोक सारखे रस्त्यातच थांबतात आमच्यासाठी. आमच्याकडे खूप मोठा आणि चांगला मॅप आहे, पण रस्ते खूप छान आहेत कोकणातले. हे आहे कड्यावरचा गणपती अंजरले. वाव, क्लासिक कोकणातली घरं. हे जे मंदिर आहे एकदम नवसाला पावणारं मंदिर आहे. आम्ही पोहोचलो इथं कड्यावरच्या गणपतीला. आज आपण नवीन रस्ता एक्सप्लोर केलाय. नॉर्मली आपण दापोलीवरून येत असतो. कोकण म्हटलं की हिरवीगार झाडी, आणि अशाच एका डोंगरावर हे रत्नागिरी जिल्ह्यात असलेलं दापोली तालुक्यामधील जोग नदीच्या मुखाशी इतिहास प्रसिद्ध असं सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ अंजर्ले नावाचं पोर्ट आहे. आणि याच अंजर्ले गावात आहे हे फेमस गणपती बाप्पाचं मंदिर, ज्याला कड्यावरचा गणपती म्हणतात. एका साईडला समुद्र आणि दुसऱ्या साईडला डोंगरावर हे मंदिर वसलेलं आहे. हे मंदिर 600 वर्षापूर्वीचं आहे. हे मंदिर पूर्वी समुद्राच्या काठावर होतं, पण समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत गेल्यामुळे हे पाण्याखाली गेलं. या मंदिराला जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं. आणि हे मंदिर जेव्हा समुद्र काठावरून टेकडीवर आणण्यात आलं, तेव्हा स्वतः श्री गणेश साक्षात मंदिरात स्थापन होण्यासाठी जेव्हा आले, तेव्हा पहिलं पाऊल त्यांनी डोंगराच्या माथ्यावर टाकलं, ज्याला गणपतीचं पहिलं पाऊल म्हणतात. आणि आपल्याला आज पण त्या पाऊलखुणा या डोंगराच्या माथ्यावर बघायला मिळतात. आणि दुसरं पाऊल त्यांनी थेट नवीन स्थापन केलेल्या याच मंदिरात त्यांनी टाकलं. अशी इंटरेस्टिंग या मंदिराबद्दलची गोष्ट आहे. कसं वाटतंय मग तुला? एकदमच इथे आल्यानंतर असं वाटतं की आपण खरोखर एक पवित्र वास्तूमध्ये आलेलो आहोत. आणि गणपतीकडे पाहिल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं की मन भरून जातं. आणि मंदिराचा परिसर, मंदिराची स्वच्छता हे खरोखर अप्रतिम. आणि या मंदिराची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या मंदिराच्या कळसावर अष्टविनायकाच्या प्रतिमा आहेत. तर हा होता आपला कड्यावरच्या गणपतीचा ब्लॉग. आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण मुरुड बीच, गणपतीपुळेचा बीच आणि वॉटर ऍक्टिव्हिटीज एक्सप्लोर करू. सो स्टे ट्यून्ड आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल.